आपल्या रिलोडिंग सेंटरवर जाऊ थांबला आहे. अतिशय जोशपूर्व सुरुवात लाल कलरच्या संघाकडून झालेली आहे. त्याचप्रमाणे डिस्लेक्टची पद्धत आणि डायरेक्ट मेन टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू करत आहे. या चेंडूला पाडण्याचा लाल संघ प्रयत्न करत आहे. एकामागून एक आणि हा त्यांचा प्रयत्न सफल झालेला आहे आणि एक डिस्क 5 पॉईंटच्या पोलवरती त्यांनी प्लॅन केलेले आहे. यानंतर ऑरेंज कलरचा चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा लोडिंग सेक्शन मध्ये लाल संघ. Team M1 and M2 be ready for next match. लाल कलरच्या जर्सी मध्ये आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई आणि या कलरच्या जर्सी मध्ये आहे जी.बी. पंत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज न्यू दिल्ली. इथे लाल संघाने आपला ऑरेंज चेंडू खाली पाडला आहे. लाल संघाला काही टेक्निकल प्रॉब्लेम पुन्हा रिस्टार्ट झोन मध्ये. त्याच प्रकारे आपण इथे बघत आहे की निळा संघ यांनी आपले डिस्क लोड केला आहे. खरं तर एसपीसी कडून जी.बी. पंत कॉलेजवरती एक प्रकारचं प्रेशर क्रिएट झाले, मात्र आपले पुरेपूर प्रयत्न ते लावत आहेत. इथे या संघाकडून सुरुवात झाली आहे डिस्क टाकण्याची. मला असं वाटतं की लाल संघाची एक अशी स्ट्रॅटेजी झाली की पहिलं आपण चेंडू पाडावा आणि त्याच्यानंतर आपण डिस्क लँड करावी. मागच्या राऊंड प्रमाणे यावेळी ते दरवेळी वेगवेगळ्या चेंडूवरती आपण टार्गेट करत आहेत. पुन्हा डिस्क रिलोड करून दोन्ही संघ तांब्या चेंडूवरती टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून सोपे असलेले, मात्र पुन्हा एकदा लाल संघाला KJ Somaiya, College of Engineering Mumbai, and N2 Northern India Engineering College New Delhi. लाल संघाकडून पुन्हा एकदा गुलाबी चेंडू पाडण्याचा प्रयत्न आणि निळा संघ आणि वेळेची